आपण क्रॉस सेक्शन ऑफ आरसीसी बीम हा टॉपिक पाहत होतो. यात काय विड्थ, डेप्थ आणि लेंथला स्पॅन पण म्हणू शकतो. लॉन्जिट्युडनल, ओके. लॉन्जिट्युडनल म्हणजे अलॉंग लेंथ आणि लॅटरल म्हणजे परपेंडिक्युलर टू लेंथ. इकडे ह्या क्रॉस सेक्शन मध्ये तुम्ही पाहू शकता, इकडं असा हा क्रँक बार किंवा बेंटअप बार टाकलेला आहे. ओके, हे पूर्वी टाकायचे. आता बीमला शक्यतो अशी क्रँक किंवा बेंटअप बार नाही टाकत. याच्याच ऐवजी इथे येतो एक्स्ट्रा टॉप आणि हे खालचा जो बार आहे याच्याऐवजी येतो कर्टेल बार. पण आपल्याला दोन्ही नॉलेज पाहिजे, तर पूर्वी अशी पद्धत वापरायची. इथं दिले 2 नंबर ऑफ 12 mm बार, क्रँक बार, ओके. आणि 8 mm टॉर, म्हणजेच मी सांगितलंय 2010 साली बॅन झालेले टॉर. हे स्टील वापरत नाही आता, TMT वापरतात. तर ही 8 mm ची रिंग आहे, तिची स्पेसिंग आहे 200 mm सेंटर टू सेंटर. आणि हा जो बीम आहे याची टोटल डेप्थ आहे 450 mm, ओके. ही कॅपिटल डी म्हणू शकता. आणि जो स्मॉल डी आहे तो किती म्हटलंय, 400. का बरं? कारण बीमचं क्लिअर कव्हर आहे 25 mm. तर हे वरचं 25 mm मायनस केलं आणि खालचं 25 mm मायनस केलं, तर 450 न 25 इकडनं गेलं, 25 इकडनं गेलं, तर स्मॉल डी किती उरतो, 400 उरतो. ठीक आहे. आणि ह्याच बीमच्या याच्यात दोन 25 mm चे स्ट्रेट बार खाली बॉटमला दाखवलेले आहेत. ओके, तर आता पुढे पाहू आपण. इकडे समजा ही काय झाली, विड्थ ऑफ बीम किती 300 आणि डेप्थ ऑफ बीम किती झाली 450. CL म्हणजेच कटिंग लेंथ आणि क्रँक लेंथ किती असते 0.42 इंटू डी. पण डी कुठला घेणार तुम्ही, हा जो कॅपिटल डी 450 ने घ्यायचा. ही जी तिरपी जी लेंथ आहे, इन्क्लाइन लेंथ म्हणा किंवा क्रँक लेंथ, ही कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्ही काय घ्यायचं, स्मॉल डी म्हणजे किती 400. ठीक आहे, समजला क्रँक लेंथ कशी काढायची तो फॉर्म्युला. आता बेंटअप बार जे आहे बीम मध्ये नाउडेज कशाने रिप्लेस झाले, मी सांगितलं होतं मागे पण, एक्स्ट्रा टॉप आणि कर्टेल बारने. काय, एक्स्ट्रा टॉप आणि कर्टेल बारने. तर इथे एक क्रॉस सेक्शन आहे, तुम्ही पाहू शकता. आपण बीमचाच क्रॉस सेक्शन आहे. 300 बाय 450 काय, ही विड्थ, ही डेप्थ. ओके. आणि आता बघू, आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट द CL म्हणजे कटिंग लेंथ ऑफ टॉप बार, ओके, स्ट्रेट बार अँड स्टिरअप. तर पहिलं काय करू, फाइंड आउट द रिबार वेट. नोट काय, नो डेव्हलपमेंट लेंथ फॉर एनी बार. काय म्हणलंय, डेव्हलपमेंट लेंथ कशालाच दिलेली नाहीये. CL ऑफ मेन बार चा स्पॅन किती होता, 7950 mm म्हणजेच किती 7.95 मीटर. तर जे वेट आहे मेन बारचं किती आहेत ते 2 नंबरचे दिलेले आहेत. ठीक आहे ना, 2 इन नंबर्स. ठीक आहे, इथं बघा 225 mm स्ट्रेट बार. तर ते कसं आलं, आपला हा 8 मीटरचा बीम होता. 25 mm इकडनं क्लिअर कव्हर गेलं, 25 mm इकडनं गेलं, म्हणजेच किती उरलं 7950 म्हणजे 7.95 मीटर. 2 25 mm चे बार आहे, त्याची ही लेंथ आणि वेटचा फॉर्म्युला 5² 162. तर हे त्या दोन बारचं काय आलं, वजन आलं. आता कटिंग लेंथ ऑफ डिस्ट्रीब्युशन स्टील, ओके. जे डिस्ट्रीब्युशन स्टील होतं त्याचं पण काय काढलं आपण, वजन काढलं. तर डिस्ट्रीब्युशन स्टील कितीचं होतं, 12 mm चं होतं. ठीक आहे, 12 mm चं. हे दिसतंय वर दोन, वरचे टॉपचे दोन बार 12 mm. तर त्याचं वेट काढलं. आता कटिंग लेंथ ऑफ बेंटअप बार, आता हे समजून घेण्यासारखा भाग आहे. तर बीमची जी लेंथ आहे ती किती आहे, टोटल 8 मीटर, बरोबर, म्हणजेच 8000 mm. ठीक आहे. तर याच्यातनं 25 mm काय गेलं, ह्या साईडचं आणि ह्या साईडचं काय गेलं, क्लिअर कव्हर. समजलं, म्हणजे 7950 काय राहिलं, ए पार्ट म्हणजेच क्लिअर लेंथ. आता बी पार्ट मध्ये काय करायचंय, दोन यात काय आहे, बेंटअप, इकडे एक बेंटअप किंवा इकडे एक बेंटअप आहे, किंवा त्याला क्रँक बार पण म्हणतात. तर तो किती 0.42 डी हा त्याचा स्टँडर्ड फॉर्म्युला. आणि डी घेताना कुठला घ्यायचा, बाय रिड्युसिंग क्लिअर कव्हर, म्हणजे 450 न घेता 400 घ्यायचा, स्मॉल डी. हे कॅल्क्युलेशन केलं, बी पार्टची लेंथ किती भेटली 328 mm, ओके, म्हणजे 0.328
मीटर. ओके, आता जी कटिंग लेंथ आहे ती कशी आली, तर ही स्ट्रेट बारची लेंथ 7.95 मीटर प्लस ही तर येणारच सरळ, हा एक बेंड ऍड झाला आणि हा एक बेंड टप ऍड झाला. ओके, म्हणजे टोटल जी आहे ही लेंथ अशी, ही किती आली 8.2. म्हणजे तुमचा बीम 8 मीटरचा आहे, पण हा जो क्रँक बार किंवा बेंटअप बार टाकणार आहे त्याची कटिंग लेंथ त्याच्यापेक्षा जास्त येणार आहे. किती 8.200. ओके, किंवा 8.2. ठीक आहे. आता हे जे आहे क्लिअर कव्हर ऑफ बीम किती आहे, 25 mm टॉपला, 25 mm बॉटमला. म्हणजे टोटल डेप्थ किती होती 450. त्याच्यातनं टॉप बॉटमचं क्लिअर कव्हर मायनस करून जी उरली ती 400, ती या कॅल्क्युलेशन साठी घेतलेली आहे. क्लिअर की असा हा बेंटअप बार ज्यावेळेस आपण कॅल्क्युलेट करणार आहे, हा स्पॅन जरी 8 मीटर असला तर याची जी लेंथ येणार आहे ती 8.278 मीटर ही जास्त येणार आहे. का, त्या दोन बेंटअप मुळे त्याची लेंथ वाढणार आहे. आता स्टिरअपचं बघूया. वेट ऑफ स्टिरअप कसं काढणार, पहिलं नंबर ऑफ स्टिरअप्स बघू. स्पॅन अपॉन स्पेसिंग, तर स्पेसिंग इथं दिलेलं आहे बघा, हे 200 mm दिसतंय. 200 8 mm ची जी स्टिरअपची जी आहे ती रिंगची डायमीटर ऑफ बार आहे आणि हे 200 mm स्पेसिंग आहे. तर टोटल स्पॅन अपॉन स्पेसिंग किती आल्या, +1 घेतो आपण. स्पॅन डिवायडेड बाय स्पेसिंग +1, किंवा रफली स्पॅन बाय स्पेसिंग जरी घेतलं तरी किती आल्या, 40 नंबर ऑफ स्टिरअप्स आल्या. आता स्टिरअपची जी कटिंग लेंथ आहे ती कशी येणार, हा 300 बाय 450 काय तुमचा बीमचा क्रॉस सेक्शन. तर बीमचा क्लिअर कव्हर इकडनं 25 गेलं, इकडनं 25 गेलं, किती राहिलं 250. ओके, आणि 450 डेप्थ आहे, वरनं 25 गेलं, खालनं 25 गेलं, किती राहिलं 400. तर इकडे 250 आहे, इकडे 250 आहे, म्हणून 250 इंटू 2 केलं. इकडे 400 आहे, इकडे 400 आहे, म्हणून 400 इंटू काय केलं 2 केलं. म्हणजे 250 ला 2 निघून 400 ला 2 निघून, म्हणजे या चौकोनाची लांबी भेटली आपल्याला. स्टिरअप किंवा रिंग आपल्याला हे करायचंय, तिची लेंथ फाइंड करायची. आणि याचं जे हुक जे आहे हे दोन साइडने यू शेप हुक, याचा फॉर्म्युला आहे 9.5 to 12.5 मध्ये काही घेतला तरी चालतो. तर जनरली 10.5 घेतो असतो मी, पण या केसमध्ये 12.5 घेऊया आपण. तर काय घेतला 12.5. तर इकडचं जे हुक पुढे आलंय 135 डिग्रीने आणि इकडचं जे हुक आलंय पुढे 135 डिग्रीने, ते काय 12 इंटू 5. आणि 5 काय 8 mm इथं दिलेलं आहे. डायमीटर ऑफ काय ती स्टिरअप बार, तो घेतला. आणि 2 का बरं, कारण इकडनं एक हुक आहे, इकडनं एक हुक आहे. हे सगळं कॅल्क्युलेशन केलं तर किती येतं 1.46 मीटर. आता वेट कसं, नंबर ऑफ स्टिरअप 40. ओके, एका स्टिरअपची लेंथ 1.46 मीटर आणि वेट किती एका स्टिरअपचं 5 स्क्वेअर अपॉन 162. आणि इथं 5 काय घेतलाय 8 mm, मग हे किती आलं 23 किलो स्टील. आता बाइंडिंग वायर, तर बाइंडिंग वायर कॅल्क्युलेट करण्याचा एक थंब रूल आहे, 1% घेऊन टाकायचं. ओके, टोटल क्वांटिटी ऑफ जी स्टील आहे तिच्या. मग काय आलं बाइंडिंग वायर किती लागणार आहे ती पण येऊन गेली. समजलं. 1% म्हणजे हे जे 23 किलो आलेलं आहे, ओके, त्या 23 किलोलाच कशाने मल्टिप्लाय करणार, 1% म्हणजेच काय 0.01 ने मल्टिप्लाय केलं. क्लिअर. आता सेम प्रॉब्लेम, मागचा प्रॉब्लेम हा 8 मीटरच्या बीम लेंथ साठी होता, आता 10 मीटर बीम लेंथ साठी. ओके, तेच कॅल्क्युलेशन आहे, तुम्ही बघू शकता. इकडे काय काढलं पहिलं, वेट ऑफ स्टिरअप. ओके, आणि त्याच्यानंतर वेट ऑफ बेंटअप बार. लाईकवाईज हे सगळे तुमचे कॅल्क्युलेशन येऊन जातील. आता स्क्वेअर ब्रास, ब्रासचे दोन टाईप, एक क्युबिक. क्युबिक ब्रास म्हणजे काय, एक क्युबिक ब्रास म्हणजे 2.83 क्युबिक मीटर येतं. आणि स्क्वेअर ब्रास हे प्लास्टर साठी किंवा पेंट साठी वापरतात, 10 फूट बाय 10 फूट म्हणजे 100 स्क्वेअर फुटासाठी. ओके, किंवा 9.29 स्क्वेअर मीटर प्लास्टर पेंट साठी हे यूज केलं जातं. हे तुम्हाला माहित पाहिजे. आता व्हॉल्यूम ऑफ बीम कसं काढाल, आता 10 मीटर साठी जसं तुम्ही 8 मीटरचं मी एक्सप्लेन केलं, तर 10 मीटरचं तुम्ही सगळे कॅल्क्युलेशन पाहू शकता. आता फक्त राहिलं व्हॉल्यूम. व्हॉल्यूम कसं येईल, त्याची लेंथ इंटू विड्थ इंटू डेप्थ.
आणि इथं काय होतं, जो 10 मीटरचा बीम जो घेतलेला आहे त्याची विड्थ घेतलेली 250. ओके, म्हणजे हे आहे 250. आता डायग्राम मध्ये ब्लर दिसतंय पण हे आहे 250. आणि जी डेप्थ आहे ही ती आहे 750. आणि त्याची लेंथ किती आहे 10 मीटर. ते कॅल्क्युलेशन केलं तर काय भेटेल तुम्हाला, व्हॉल्यूम भेटेल. ओके, व्हॉल्यूम हे कशात आलं, एम क्यूब मध्ये किंवा क्युबिक मीटर मध्ये. त्याला 35.29 ने मल्टिप्लाय केलं तर काय होईल, क्युबिक फूट. ओके, समजलं. आणि त्याला परत 100 ने भागलं तर काय होईल, 0.66 ब्रास. किंवा आणखीन सोपं, हे जे 1.88 जे आलेले आहे त्याला 2.83 ने जरी भागलं तर 0.66 ब्रास हे तुम्हाला उत्तर मिळेल. क्लिअर. आता हुक लेंथ. हुक लेंथ जी असते, सम कन्सल्टंट डायरेक्टली स्पेसिफाय हुक लेंथ एच किती, 6 mm. म्हणजे ही जी आहे ना फॉर्म्युला मी 9.5 to 12.5 सांगितला, हे डायरेक्ट स्पेसिफाय करता. 6 mm चा बार टाकला तर 3 इंच घ्या, आणि सपोज 8 mm चा टाकला तर 3 इंच पेक्षा थोडं जास्त हुक प्रोव्हाइड करा. तर हे थंब रूलच्या अंडर येतं, पण मी सजेस्ट करेन तुम्ही शक्यतो काय फॉर्म्युलेच वापरले पाहिजे. Other consultants specify hook length h is 10d, where d is the diameter of bar for ring. ओके, जर ही जी रिंग आहे तुम्ही कॉलम मध्ये वापरली तर तिला लॅटरल टाईज म्हणतात, आणि ही जर बीम मध्ये वापरली रिंग तर हिलाच स्टिरअप म्हणतात. ओके, इथं म्हणलंय सम कन्सल्टंट जस्ट स्पेसिफाय स्पेसिफिक हुक लेंथ फॉर ऑल स्टिरअप इन प्रोजेक्ट. तर हे चुकीचं आहे. तर काय केलं पाहिजे, फॉर्म्युला वापरूनच शक्यतो काढली पाहिजे ती, म्हणजे काय येतील ते प्रॉपर आपलं ॲज पर स्टँडर्ड वर्क होईल. सम कन्सल्टंट डोंट स्पेसिफाय हुक लेंथ. इन दॅट केस काय घ्यायची, 60-60 म्हणजे 120. ओके, तर ही कशी घेतली, जसं काय 10 इंटू डायमीटर ऑफ बार. 6 mm चा बार असला बरोबर ना, तर 9.5 to 12.5 ही व्हॅल्यू असते, इन बिटवीन दॅट पण चालते. तर 6 mm ची जे स्टिरअप असेल तर 60-60. पण आता नवीन रूल नुसार 6 mm ची रिंग वापरायची नाही सांगितलंय, मिनिमम 8 mm ची तरी रिंग पाहिजे. मग इथं काय येईल, 60 च्या ऐवजी 80-80, म्हणजेच काय घेऊ शकता तुम्ही, 80 + 80 किती होईल, 160. ठीक आहे. आता कॉलम साईज समजा 600 बाय 450 आहे, हुक लेंथ दिली आहे 100, डायमीटर ऑफ बार आहे 8 mm, आणि कव्हर दिले 45 mm. ठीक आहे. तर त्या केसमध्ये काय, नंबर ऑफ स्टिरअप्स कशा काढतो आपण, टोटल लेंथ डिवायडेड बाय स्पेसिंग प्लस 1. ठीक आहे. आणि जी स्टँडर्ड हुकची लेंथ आहे इकडे, हे दिसतं डार्क केलेलं हुक इकडे, ती किती आहे, 12.5 + 12.5. तर स्टिरअपची जी कटिंग लेंथ आहे कशासाठी, तुमचा हा जो कॉलमचा क्रॉस सेक्शन आहे 600 बाय 450 यासाठी. कशी येईल कॅल्क्युलेशन, 600 तून 90 का मायनस केलं, कारण इथं कव्हर 45 दिलं, म्हणजे बोथ साईड किती होईल, 45 + 45, इथं 90 मायनस केलं. ओके, 450 तून 90 मायनस केलं, परत 45 क्लिअर कव्हर 360. आणि ती रिंग जसं मगाशी सांगितलं होतं, उभ्या 2 आणि आडव्या 2, म्हणून 2 मल्टिप्लाय. आणि ही जी रिंग असणार आहे, समजा तुमची ही ही किती, स्टँडर्ड 12.5 12.5, पण इथं किती घेतलंय, 10.5 10.5. रूल काय सांगितलंय, 9.5 to 12.5 मध्ये व्हॅल्यू चालते. मग हे सगळं ऍडिशन केली. ओके, म्हणजे 600 बाय 450 चा क्रॉस सेक्शन होता, त्याची कटिंग लेंथ काढताना काय करायला लागलं, बोथ साईडचे क्लिअर कव्हर मायनस करावं लागले, लेंथ आणि विड्थचे, किंवा विड्थ आणि डेप्थचे. मग त्याची जी लेंथ आहे कटिंग लेंथ ती किती आली, 1900. तसंच 450 बाय 300 चा कॉलम असेल तर त्याचं डायग्राम पाहू शकता, 300 450, आणि क्लिअर कव्हर काढत म्हणजे तुमची ही जी कटिंग लेंथ काढत असताना काय करायचं, जनरली कॉलमचं 40 मायनस केलं, 450 तून 40 गेलं, 370. हे 370 राहिलं आतलं, हे 370, आणि 300 तून हे 40 मायनस केलं, 220. मग या पद्धतीने तुम्ही याला 2 ने मल्टिप्लाय करा. ओके, या 2 साठी याला 2 ने मल्टिप्लाय करा, आणि त्यात हे
हुकची लेंथ ऍड करा, तर तुम्हाला काय भेटून जाईल, स्टिरपची कटिंग लेंथ. आता तसंच एक एक्झाम्पल घेतलंय, बीम साईज 250 बाय 400, स्पॅन किंवा लेंथ घेतली 8750, आणि इथं काय, ही बीम मध्ये लिंक म्हणण्याऐवजी इथं स्टिरप म्हणायला पाहिजे. 6 mm ची वापरली, MS म्हणजे माइल स्टीलची. माइल स्टील वापरत नाही मी सांगितलेलं आहे, पण या जुन्या नोट्स असल्यामुळे यात आहे, तर तुम्ही लक्षात ठेवा. इथं काय पाहिजे, 6 ऐवजी तुम्ही आता प्रॅक्टिकली 8 mm वापरायचं. आणि 200 किंवा 150 ते RCC कन्सल्टंट सांगेल, त्याच्यानुसारच काय काढलं इथं, कटिंग लेंथ कशी काढली. बीम मध्ये काय जे आहेत, हे 200 × 2 कसं केलं, 250 होतं ना, तर 25 mm क्लिअर कवर बोथ साईड मायनस केलं तर 200 राहिलं. 450 पण 25 मायनस केलं तर 400 राहिलं. म्हणजे अशी उभे 2 आणि आडवे 2, आणि प्लस त्याच्यात काय केलं, हुक लेंथ ऍड केली, आणि ही एका याचं काय भेटतं तुम्हाला, लेंथ स्टिरपची. तर ह्या स्पॅन साठी काढायचं आहे, बरोबर ना. तर नंबर ऑफ स्टिरप्स कसं काढतो, टोटल लेंथ डिवायडेड बाय स्पॅन किंवा स्पेसिंग +1 हा फॉर्म्युला आहे. याच्यावरून काय काढू शकता तुम्ही, नंबर ऑफ स्टिरप्स. आणि वेट कसं काढणार, नंबर ऑफ स्टिरप्स ह्या ज्या आलेल्या त्या इंटू ही कटिंग लेंथ. ओके, 1320 म्हणजेच 1.32 मीटर, आणि युनिट वेट कसं 5² / 162. ओके, आणि बाइंडिंग वायरचा काय रूल सांगितला आहे, जनरली 10 ग्रॅम पर kg ऑफ रेन्फोर्समेंट, किंवा मागे एक रूल सांगितला होता काय, 1% ऑफ टोटल क्वांटिटी ऑफ स्टील. ओके,